हॅलो नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे राजश्री तपासे ब्लॉग. तर मंडळी, कसे आहात? मस्त ना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळपासूनच मी आता म्हणजे सकाळीच आज ब्लॉग शूट करत आहे. आणि आज मी सकाळी बनवली होती तोंडलीची भाजी, चपाती, नाश्ता वगैरे म्हणजे ना जेवण वगैरे झालं. पोहे बनवले होते आज नाश्त्यात. तर जस्ट नाश्ता झाला आहे. डुग्गू झोपला आहे. रोजिष्णू ट्युशनला जाणार आहे संध्याकाळी, म्हणजे डुग्गूसोबत जाणार आहे 4ला. म्हणून आता सुट्ट्या वगैरे लागणार, म्हणजे आज लास्ट दिवस आहे रोजिष्णूचा स्कूलचा. म्हणजे आज फंक्शन आहे, पार्टी आहे स्कूलमध्ये. तर ते अटेंड करण्यासाठी तो जाणार आहे 12 ते 3 आणि त्यावेळेस जाणार. म्हणून मी म्हटलं चल आता बसण्यापेक्षा स्वयंपाक म्हणजे कपडे भांडे तर करायचे. तर म्हटलं आधीच ना मेन म्हणजे मला ना स्टोरेज क्लीन करायचं होतं. मी तुम्हाला गेल्या वेळेस व्हिडिओ दाखवला होता, स्टोरेज क्लीन केलं होतं. तर मग अजून मेकअपचं सामान त्याच्यामध्ये काय ठेवलं नाही. म्हणून मी आता मेकअपचं सामान वगैरे सगळं ठेवून देणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी काय स्टार्ट करणार आहे. तर स्टार्टिंग तुम्हाला दाखवते. जर व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता ना 2 व्हिडिओ नंतर नक्कीच सांगते, पण आता सध्या नाही. तुम्ही पुढे कंटिन्यू केलं ना तर तुम्हाला काय दाखवणार आहे ते तर तुम्ही कंटिन्यू बघा. तर चला आधी स्टोरेज वगैरे दाखवते, त्यानंतर मग ठेवलेच नंतर दाखवते. चला, हे बघा मंडळी, सगळं स्टोरेज आणले होते मी मीशोवरूनच घेतले आहेत. आणि हे तर दिवाळीमध्ये ना माझ्या भावाला गिफ्ट दिलं होतं ना, त्यावेळेस मी अशा दिवाळीची वाटच बघत असते की कधी अशा वस्तू मिळतील आणि कधी मी ठेवू. तर हे सगळं असं ना क्लिनिंग करून ठेवलंय आणि म्हणजे भरायचं आहे. हा डबा ना जुना झालाय, तो मला नवीन घ्यायचा आहे. जस्ट तोपर्यंत मी ठेवून देणार आहे. त्यानंतर इथे हे सगळं सामान मी असं ठेवलं आहे पॅक करून, ज्याच्यातून मी असं इझिली काढून घेणार आहे. आणि मेन म्हणजे ना इथे हे आहेत ना, हे सगळे गळ्यातले वगैरे आहेत, मी असे ठेवले आहेत. ते काढून नंतर त्याला म्हणजे ना सॉर्टिंग करून घेणार आहे. त्यानंतर हा देखील डेली यूजचा डबा आहे माझा, म्हणजे ज्याच्यामध्ये ना फक्त टॉप्स आहेत जे की रोज मी घालणार त्यासाठी आहेत. अशा प्रकारे सगळे छोटे छोटे मोठे छोटेच आहेत आणि शॉर्ट टॉप्स. आणि याच्यामध्ये आपले झुमके वगैरे आहेत आणि सोन्याचं वगैरे तर माझ्याकडे आहेत, पण मी घालत नाही जास्त. तर चला आपण पटपट मी ठेवून देते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते मी काही कसं ठेवलंय ते. चला स्टार्ट. तरी ना इथे म्हणजे ना सामान खूप सारं. अशा प्रकारे मी सिंपल म्हणजे ना काष्टा साडीवर घालण्यासाठीच्या छोट्या गळ्यातल्या घालण्यासाठी म्हणजे नाही का डेली यूजसाठी हे गळ्यातले वगैरे ठेवले, जेणेकरून मला इझिली मिळावं. म्हणजे मंगळसूत्र वगैरे जर कुठे जाण्यासाठी आहे, नेकलेस आणि ते साठी ठेवला आहे. सिंपल असे म्हणजे वस्तू ठेवल्यात मी, जेणेकरून इझिली मिळेल. नाहीतर मी खरंच मिक्स झालं होतं, थोडं थोडं फेकून दिलं आहे याच्या वस्तू. आणि कोणत्या कोणत्या मिसमॅच देखील केले आहे. तर हे ना खूप वर्ष झालं आहे, 10-15 वर्ष तर झालेच असतील. आर्टिफिशियल आहे, पण कलर बघा जशात तसा आहे. यूज करतच नाही मी जास्त. केलं तर बघू आता एखाद्या वेळेस करून दाखवते. हे नंतर अशा प्रकारे हे सगळं म्हणजे नाही का, हे गळ्यातलं मी मिसमॅच करू, म्हणजे 2 गळ्यात वेगळं काहीतरी मिसमॅच करते मी सारखी. त्यानंतर इथे दुसरं होतं, मी तुम्हाला दाखवलं होतं एकदा गळ्यातलं गेल्या वेळेस पार्ट 1 मध्ये. पार्ट 2 काय केलाच नाही मी, कारण कमेंट वगैरे येत नव्हत्या म्हणून मी केलाच नाही. लोक तर याला ना असे मणी वगैरे होते ऑक्साईडचे आणि ते खराब झाले होते, म्हणून हा लावला त्याला. आणि हे मीच घरामध्ये बनवलं आहे. याच्यासाठी काहीतरी आता करावं लागलं सुद्धा. आणि हे मी एक्स्ट्रा आणून लावलं आहे याला. अशा प्रकारे खूप छान दिसतं, एलिगंट दिसतं म्हणजे.
कुठं चालला? दात घासले नाही काय नाही. त्यानंतर त्याच दिवशी रोजचिष्णूला जायचं होतं पार्टीला स्कूलमध्ये. कुठं निघाला होता? कशाला? डुगू तिथं जाऊन बोलत होता टीचरला बालवाडीच्या. क्या माझ्या दादाची आपल्या बालवाडीत नाही का म्हणते ये आपण करू, तुम्ही खाऊ घरातून घेऊन या आणि टीचरला द्यायचं बोलते. ते म्हटलं म्हणून रोजचिष्णूला मी आणि त्याचे पप्पा सोडायला गेलो होतो. त्यानंतर तिथे मी पोहोचल्यावर साधे सिंपलच असेच गेले होते. अचानक मध्येच यांनी म्हटले आणि त्यानंतर रोजचिष्णू पोहोचला. त्याची स्कूल ऐकणारच नाही. त्यानंतर आम्ही घरी येऊन पोहोचलो आणि जाता जाताच मी एक हॅक तुमच्याशी शेअर करणार आहे. एक DIY केला होता. मला चांदीचे पैजण वगैरे धुवायचे, वॉश करायचे होते. तर मी एक उपाय केला. त्यामध्ये मी सर्फ जो कोणता घरात असेल तो सर्फ, मीठ असं टाकून आणि संत्र्याची साल टाकून अशा प्रकारे कोणतीही चालेल मी सुकवलेली टाकली होती माझ्याकडे अवेलेबल म्हणून. आणि चांदी बघा, घासायची गरज नाही ना, काहीच नाही, एवढी सुंदर निघाली बघा तुम्ही. बघा कुठेतरी डाग दिसतोय का? किती सुंदर असं वाटतंय पॉलिश मारून आणली, एवढं सुंदर म्हणजे घासायची गरजच नाही बघा. तुम्ही पण हा उपाय करून पहा आणि मला देखील सांगा कमेंटमध्ये. आता मी सिंपल असं मेकअप लुक तुमच्याशी शेअर करते, चला पाहूयात. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. तर मेकअप करण्या अगोदर कधीही शीट मास्कचा यूज करावा. तर इथे मी 15 मिनिटं शीट मास्क यूज करून ठेवला आहे. आता ही साडी मी मिशोवरून घेतली, तुम्हाला दाखवली होती. त्यानंतर हाच ब्लाऊज त्याच्यासोबत मॅच केला आहे. तर हे शीट मास्क आपल्याला स्किनला हायड्रेट करायला खूप मदत करतं, ज्याने आपले स्किन आणि मेकअप ग्लोवी फिनिश लुक असं सुंदर मेकअप लुक दिसतो. तर इथे माझे केस खूप कर्ली झाले आहेत. नमस्कार, मी राजश्री. चला आपण मेकअप लुकला स्टार्ट करूयात. तर हे ब्लाऊज वगैरे मिसमॅच करून मी घातला आहे आणि हे मंगळसूत्र सिंपल. तर आता ही साडी मला खूप छान आवडली. तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की सांगते. तर आपण मेकअप करायला स्टार्ट करूयात. तर इथे ना सर्वात आधी मला दिवाळी करायची आहे की आणि 2-3 प्रोडक्ट मध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला की काय मी यूज करणार आहे. इथे मी आधी स्ट्रेटनिंग करून घेणार आहे माझ्या म्हणजे मनानेच. तर इथे मी सगळं दाखवणार आहे डिटेलमध्ये, स्किप न करता पहा आणि जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. तर इथे मी स्ट्रेटनिंग करायला स्टार्ट करत आहे आणि माझ्याकडे नाही तो कोंब, तो मी लवकरच घेणार आहे, कारण मला याची स्ट्रेटनिंग वगैरे मी कधी केली नाही. आधी देखील केली होती पण एवढी जमली नाही. तर इथे मी असं नाही की मी प्रोफेशनल कोणत्या गोष्टीत आहे मला तुम्हाला दाखवायचे, मी देखील शिकते आणि तुम्हाला तुमच्याशी शेअर करते की कोणावर अवलंबून न राहता आपण स्वतः करू शकतो. बाई पार्लरवालीच नाही आहे आता, अवेलेबलच नाही. दिवाळीमध्ये खूप सीझन जागेवर म्हणजे ना खूप सारे स्टार्ट असतात. त्यानंतर इथे ना मी पाहिलं की खूप जागेवर रश देखील असतो आणि दिवाळीमध्ये एवढे छान छान प्रोडक्ट वगैरे पार्लरमध्ये देखील यूज करत नाहीत. आणि इथे ना म्हणजे ना आपण आपल्या घरामध्ये जे वस्तू आणून आपण करू शकतो ना, ते पार्लरमध्ये मिळत नाही, कारण त्यांना खूप क्लायंट्स असतात. त्यामुळे आपल्याकडे जास्त टाइम देत नाही, पटापट करून घेतात. किती पैसे द्या तुम्ही काही देखील. तर इथे मी एक हॅक करते जे की मी मनानेच करत आहे की बघू ट्राय करून. तर इथे पिन वगैरे लावून असं ओले केस करून समोरचे थोडंसं टक करून घेतलं आहे. त्यानंतर मॉइश्चरायझर, भरपूर सारा मॉइश्चरायझर लावून घ्या, त्याने स्किन हायड्रेट राहते. त्यानंतर मी कन्सिलर लावून घेणार आहे. तुम्ही आधी देखील लावू शकता किंवा नंतर लावू शकता. त्यानंतर मी डार्क कन्सिलर लावून घेते. आपल्या स्किन पेक्षा टी झोन मध्ये, लाईट झोन म्हणजे आईज आणि माउथच्या तिथे की आपल्या माउथ, आणि त्यानंतर मी ब्रशने तो सुटेबल घेणार आहे, कारण लाईट मेकअप आपल्याला इव्हन टोन स्किन होण्यासाठी. तर इथे मी मॅक्स स्टुडिओचं फाउंडेशन यूज करत आहे आणि इथे मी ब्रशच्या साहाय्याने आज तुम्हाला मेकअप लुक दाखवणार आहे, जो की खूप सिंपल. आणि इथे मी
लिपस्टिक घेतली आहे डार्क शेडची. तुमच्याकडे जर कॉन्टोर असेल तर तुम्ही नक्की यूज करा, जर नसेल तर ह्या अशा प्रकारे. नंतर कॉम्पॅक्ट पॅड पावडर मी यूज करणार आहे. अशा प्रकारे हाताला टॅप टॅप करून लावून घ्या. आता मी म्हणजे ना हे लावून घेते काजळ आणि आपले आयब्रोज फिल करून घेते. तर अशा प्रकारे फिल करून मस्कारा लायनर देखील लावून घेतला आहे आणि त्यानंतर इथे मस्कारा लावून घेणार आहे. अशाच प्रकारे लिप लायनर देखील लावून घेणार आहे. आणि ही लिपस्टिक मी नवीन घेतली होती ऑनलाईनमधून, यूट्यूबवरूनच घेतले आहे. एक शॉप आहे होलसेलचं, तिथून खूप सुंदर मिळालं आहे आणि हे फक्त 99 रुपीजला आहे. लॉंग लास्टिंग आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही मेकअप लिप्सला देखील लावू शकता आणि अशा प्रकारे ब्लश देखील लावू शकता आणि आयशॅडो म्हणून लावू शकता किंवा सिंदूर पेन्सिल देखील लावू शकता. म्हणून मी 4 in 1 म्हणजे ऑल इन वन असंच घेतला आहे. नोजला देखील लावू शकता. तर अशा प्रकारे मी लावून घेत आहे आणि सगळं तयारी करून झाल्यावर इथे मी थोडंसं कन्सिलर लावते, कारण दिवाळीचा फेस्टिव्ह लुक ग्लॅम दिसण्यासाठी. तर इथे हेअरस्टाईल सिंपल करून घेतली, जसे की हेअरस्टाईल म्हणजे एक्स्ट्रा लावून घेतला आहे ना. अशा प्रकारे मेकअप लुक झाला आणि हे गळ्यातले वगैरे सगळे मिसमॅच करून घातले. ब्लाऊज ब्लॅक आहे म्हणून गळ्यात इयरिंग्स देखील घातले. तर आता हे ओपन करून घेऊयात आणि पाहूयात. इथे जरा चुकलं आहे, कारण थोडंसं फ्लफी झालं आहे. जाऊ. तर व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला, आणि हा मेकअप लुक नक्की ट्राय करा. जर तुम्हाला फाउंडेशन ऐवजी बीबी क्रीम लावायची असेल, सीसी क्रीम लावायची असेल तर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये ॲड करा. आणि स्टोव क्रीम न विसरता लावा, कारण मी स्टोव क्रीम प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवली, म्हणून असं काहीतरी तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून लावू शकता. खूप सुंदर इफेक्ट येतो आणि रात्रीचं आपले लक्ष्मीपूजन रात्रीचं असतं आणि त्याच्यामध्ये ना सुरसुरी पाऊस वगैरे मारतो, त्यानंतर म्हणजे उडवतो वगैरे, त्यानंतर इथे असं खूप शाईन करतो चेहरा. नक्की एकदा यूज करून पहा तुम्ही. तुम्हाला आवडलं, हा मेकअप लुक आवडला असेल तर नक्की लाईक करायला, शेअर करायला आणि घंटीचं ते आयकॉन आहे ना ते प्रेस करायला विसरू नका. जर काही चुकीचं वगैरे असेल किंवा तुमच्याकडे अजून टिप्स असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर हाच होता माझा ब्लॉग. तुम्हाला आवडल्यास लाईक करा. चला बाय, थँक्यू. पुन्हा भेटते.